पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य प्रीतम आणि प्रियाचा विचार करत असतो तर पारू त्याला समजावत म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरच आबासाहेबांचं मन जिंकू. तुम्ही बघितलं ना, आज त्यांनी आपल्याला त्यांच्यासोबत जेवायला बसवलं. आता ते आपल्याला त्यांच्यातीलच एक समजायला लागले आहेत. आता फक्त आपण लवकरात लवकर प्रीतम सरांसाठी त्यांच्याकडे प्रिया मॅडमचा हात मागू. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की हो पारू, पण आता आपल्याला घाई करावी लागणार आहे, कारण तिकडे आईने प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिशा घरची होणारी सून आहे हे जाहीर करायचं ठरवले. आणि ते ऐकून पारूला धक्का बसतो. ती म्हणते की मग तर आता आपल्याला लवकरच हे सगळं करायला हवं. आणि मग त्यानंतर आदित्य तिला सांगतो की आता आपण झोपूयात, उद्या जाऊन पुन्हा शेतात काम करायचंय. आणि मग तो त्याचं अंथरूण पांघरून घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतो. तर पारू त्याला धनी अशी हाक मारते. त्यामुळे आदित्य रागातच तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो की हे सारखं धनी धनी काय आहे? मी तुझा सर आहे ना, मग तुला सर म्हणता येत नाही का? आणि त्यावर पारू घाबरून म्हणते की हो सर, मी यापुढे तुम्हाला धनी नाही म्हणणार. पण ते ऐकून आदित्य हसू लागतो आणि म्हणू लागतो की पारू, मी तुझी गंमत केली ग, धनी पण छान वाटते, तू मला धनी म्हणू शकतेस. आणि ते ऐकून पारू खुश होते. तितक्यात आदित्यचं लक्ष तिच्या गळ्याकडे जातं. त्यामुळे आदित्य तिच्या जवळ जातो तर पारू घाबरून पाठीमागे सरकते आणि भिंतीला जाऊन धडकते. तर आदित्य तिचं मंगळसूत्र हातात घेतो. त्याला आठवतं की ॲड शूटच्या वेळी त्याने पारूच्या गळ्यात हेच मंगळसूत्र घातलं होतं. आणि तो तिला विचारतो सुद्धा की हे तेच मंगळसूत्र आहे ना? आणि त्यावर पारू पटकन म्हणते की हो आदित्य सर, हे तेच मंगळसूत्र आहे. आणि मग त्यानंतर आदित्य त्याचं अंथरूण पांघरून घेऊन बाहेर येतो आणि बाहेरच झोपतो. मात्र तितक्यात त्या मंदाताई त्या ठिकाणी येतात आणि आदित्यकडे बघून म्हणत असतात की कालसुद्धा ती पार्वती खोलीत झोपली होती आणि हा आदिनाथ बाहेर, नक्कीच काहीतरी गडबड आहे, आबासाहेबांना सांगायला हवं. तर दुसरीकडे प्रिया आणि आबासाहेब गप्पा मारत फेऱ्या मारत असतात. प्रिया शाळेतल्या गमती जमती आबासाहेबांना सांगतच त्याने तितक्यात मंदाताई त्या ठिकाणी येतात. त्या आबासाहेबांना म्हणतात की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे आबासाहेब विचारतात की काय झालं मंदाताई? तर मंदाताई त्यांना सांगू लागतात की आपल्याकडे जे जोडपं आहे ना, त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती पार्वती रोज खोलीत झोपते आणि तो आदिनाथ खोलीच्या बाहेर. आणि ते ऐकून प्रिया घाबरते. तर आबासाहेब लगेच आदिनाथ म्हणजेच आदित्य ज्या ठिकाणी झोपलेला असतो त्या ठिकाणी जातात. आबासाहेब आदिनाथला उठवत असतात आणि त्यांचा आवाज ऐकून पारू घाबरूनच बाहेर येते. तर आदित्यसुद्धा घाबरूनच उभा राहतो. नेमकं काय घडलंय हे त्या दोघांनाही माहिती नसतं. तर आबासाहेब त्यांना विचारतात की हे काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघेजण असे वेगवेगळे का झोपताय? आणि मग त्यावेळी पारूला दुसरं काही सुचत नाही. ती म्हणत असते की आबासाहेब, मी तर यांना खोलीत घेणारच नाही, कारण हे मला स्वतःची मोलकरीनच समजतात ना. त्यामुळे सगळेच जण आश्चर्याने पारूकडे बघू लागतात. आदित्यला तर काय बोलावं तेच सुचत नाही. तर पारू नाटक करत आबासाहेबांना सांगत असते की हे सतत मला काही ना काही काम सांगत असतात, पण माझ्याशी प्रेमाचा एक शब्दसुद्धा बोलत नाही. त्यामुळे मी तर ठरवले की त्यांचं काही ऐकायचं नाही. आणि ते ऐकून आबासाहेब हसत म्हणतात, म्हणजे तुमचं हे नवरा बायकोचं साधं भांडण आहे? तर मला वाटलं काहीतरी गंभीर प्रकार आहे, म्हणून मी इथे बघायला आलो. आणि मग त्यानंतर ते आदित्यला म्हणतात की हे बघ आदिनाथ, पारू मला माझ्या प्रियासारखीच आहे, त्यामुळे तिने पुन्हा कोणतीही तक्रार करता कामा नये. यापुढे तू तिची व्यवस्थित काळजी घे. आणि त्यावर आदित्यसुद्धा घाबरूनच हो म्हणतो. आणि मग ते दोघेजण त्यांचं अंथरूण पांघरून घेऊन खोलीत जातात. आदित्य तर पारूवर खूपच खुश असतो. तर पारू म्हणत असते की मला जे सुचलं ते मी केलं. मात्र त्या दोघांचं बोलणं मंदाताई पुन्हा एकदा दरवाजाच्या बाहेर उभी राहून ऐकत असते. आणि मग त्यानंतर आदित्य पुन्हा त्याचं अंथरूण पांघरून घेऊन बाहेर निघतो. पण मंदाताईला दरवाजात बघून तो पुन्हा एकदा खोलीत येतो आणि पारूला म्हणतो की तुला माझ्या तोंडून ऐकायचं होतं ना की तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस ते, मग आज मी तुला ते सांगणारच आहे. आणि मग तो पारूला असं म्हणतो की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून पारू खुश होते. मात्र त्यानंतर आदित्य तिला म्हणतो की बाहेर मंदाताई आहेत म्हणून मी हे सगळं नाटक करतोय. आणि त्यामुळे पारूचा चेहराच पडतो, ती काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्या खोलीतच झोपायचं ठरवतात. मात्र पारूला झोप काही येत नाही. ती आदित्यला म्हणत असते की तुम्ही मला एखादी गोष्ट सांगा. आणि त्यामुळे आदित्य तिला एका छोट्याशा गावातल्या राजकुमारीची गोष्ट सांगायला सुरुवात करतो.
जणू काही ती गोष्ट पारूचीच असते आणि ती ऐकता ऐकता पारू झोपी जाते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तू खरंच खूप चांगली आहे, तू कधीच कोणासाठी स्वतःला बदलू नको. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सगळेजण गणपतीची तयारी करत असतात. प्रीतम म्हणत असतो की आपण छान मंदिर बनवू. तर पारू म्हणते की प्रीतम सर, ते मंदिर नाही तर मखर असतं. तर प्रीतम म्हणतो की ठीक आहे, मग मी आणि प्रिया मॅडम मिळून मखर बनवतो, म्हणजे आबासाहेबांना इम्प्रेस करायचा एक चान्स मिळेल. पण ते ऐकून मंदाताई विचारतात, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की काही नाही, आबासाहेबांचं मन जिंकायचं आहे ना, ते मखर बघून खूप खुश होतील. आणि तितक्यात आबासाहेब आणि प्रताप त्या ठिकाणी येतात. तर प्रीतम आबासाहेबांसमोर जात म्हणतो की आबासाहेब, आता गणेशोत्सव जवळ येत आहे ना, मग आपण खूप छान सजावट करू, छान मखर बनवू, आपलं मखर गावात सगळ्यात छान असेल. मात्र ते ऐकून आबासाहेब खूप चिडतात, प्रियासुद्धा घाबरते. तर आबासाहेब प्रीतमला म्हणत असतात की तुम्ही या गावात नवीन आहात, या गावातील सण परंपरा यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. या घरामध्ये फक्त प्रियाच्या हट्टाखातर गणपती येतात, मात्र उत्सव फक्त गावाच्या मंदिरातच होतो. आणि मग ते प्रीतमला सांगतात की मंदिरात प्रसाद बनवण्यासाठी आपल्या घरून धान्य जातं, त्याचा ट्रॅक्टर बाहेर उभा आहे, तू बाहेर जाऊन मदत कर. आणि त्यावर प्रीतम हो म्हणतो. तर प्रताप आबासाहेबांना सांगत असतो की मंदिरामध्ये तो रणजितसुद्धा असेल, आणि जर तो तुम्हाला काही वेडंवाकडं बोलला ना, तर मी ते खपवून घेणार नाही. तर दुसरीकडे मंदिरामध्ये सगळे गावकरी जमलेले असतात, आबासाहेबांची वाट बघत असतात. आणि तितक्यात तो रणजित त्या ठिकाणी येतो. गावकरी आबासाहेबांना मान देतात, त्यांचंच ऐकतात. ही गोष्ट रणजितला अजिबातच आवडत नसते. तो म्हणत असतो की तो म्हातारा तुम्हाला फसवतोय आणि तुम्ही सगळे गावकरी त्याचं ऐकताय, हे काही मला पटत नाही. आज या मंदिराचा अध्यक्ष बदलणारच. तर दुसरीकडे आबासाहेब प्रतापला समजावत असतात की तू त्या ठिकाणी येऊ नको, उगाच सणाला गालबोट लागायला नको, जर एखादा शब्द वरखाली झाला तरीही चालेल. मात्र प्रताप काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की जर तो रणजित तुम्हाला काही बोलला ना, तर मी ते खपवून घेणार नाही. आणि त्या दोघांचं हे बोलणं ऐकून घरातील सगळेच काळजीत पडतात. त्यानंतर जेव्हा ते घरातून बाहेर पडतात, त्यावेळी मंदाताई सगळ्यांना सांगू लागतात की आबासाहेब, आधी असे नव्हते. आधी या घरात सगळ्यात मोठा गणेशोत्सव साजरा व्हायचा, सगळा वाडा फुलांनी सजायचा, आबासाहेब स्वतः मूर्ती घेऊन यायचे, रात्र रात्र भजनं चालायची, आरत्या व्हायच्या. आणि त्यावेळी मग आदित्य विचारतो की मग अचानक असं काय झालं की हे सगळंच बंद झालं? तर प्रिया म्हणत असते की ते तर मलाही माहीत नाही, जेव्हापासून मला आठवतंय ना, तेव्हापासून या घरात कधीच कोणता उत्सव झाला नाही. तर त्या मंदाताई म्हणत असतात की तिला हे सगळं खूप आवडायचं, पण ती या वाड्यातून निघून गेली आणि वाड्याची रायाच गेली. त्यामुळे सगळेजण विचारू लागतात की ती म्हणजे कोण, पण मंदाताई काही सांगत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.